अमित ठाकरे नवी मुंबई दौऱ्यावर आहेत। नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन अमित ठाकरे आज नोटीस स्वीकारणार आहेत। अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला अमित ठाकरे अभिवादन देखील करणार आहेत। शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून अमित ठाकरे पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत। अमित ठाकरे यांचा आज नवी मुंबईचा दौरा असणार आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी नवी मुंबईमध्ये जात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं आणि याच्यानंतर अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। नोटीस जी आहे ती त्यांना दिली जाणार होती। पोलीस त्यांच्या घरी येऊन त्यांना नोटीस देणार होते अशी माहिती मिळत होती। मात्र त्यानंतर अमित ठाकरेंनीच म्हटलं की मी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये जाऊन ती नोटीस घेणार आहे आणि त्यासाठीच अमित ठाकरे आज नवी मुंबईमध्ये असणार आहेत। थोड्याच वेळामध्ये नवी मुंबईसाठी अमित ठाकरे जे आहेत ते रवाना होतील आणि अमित ठाकरे शिवरायांना अभिवादन करणार आहेत। ज्या पुतळ्याचं अनावरण त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं होतं त्याच्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला होता। त्यांनी अनावरण केल्याच्या नंतर गणेश नाईक यांनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं। त्यावेळेला त्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांना देखील बोलवण्यात आलेलं होतं। मात्र एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती होती, त्यामुळे वेगळ्या राजकीय चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या आणि आज अमित ठाकरे नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये जात नोटीस घेतील आणि त्यानंतर ते शिवरायांना अभिवादन सुद्धा करणार आहेत। ते मागच्याच आठवड्यात अमित साहेब इथे आले होते 2 शाखांचं उद्घाटन आणि त्याच्यानंतर ज्यावेळी मी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली की गेली 4 महिने आपल्या राजाचा पुतळा स्मारक हे अत्यंत घाणेरड्या कापडात बंदिस्त अवस्थेत आहे आणि त्यांनी इथे येऊन ते खुलं केलं। संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकारण आणि समाजकारण त्यामुळे ढवळून निघालं। ज्या मोगलांच्या तावडीतून आपल्या राजाने या रयतेची सुटका केली त्याला बंदिस्त पाहून अमित साहेबांच्या सुद्धा भावना अनावर झाल्या। आज आपण बघताय की 4 महिन्यात जे झालं नाही, 4 दिवसात शासकीय इतमामात नवी मुंबई महानगरपालिकेने हे स्मारक खुलं केलं। आज अमित साहेब जे स्वतःवर गुन्हा दाखल झाला त्यांच्या आयुष्यातली पहिली राजकीय केस, त्या केसची नोटीस घ्यायला येणार आहे। पण त्याच्या अगोदर इथे महाराजांना मानवंदना करून हजारोंच्या संख्येने आज शिवभक्त आणि शिवप्रेमी इथे उपस्थित राहणार आहे। त्यांच्या उपस्थितीत आज महाराजांना अभिवादन करून अमित साहेब नेरूळ पोलीस स्टेशन येथे जाणार आहेत। तर गजानन काळे मनसेचे नेते आपण या ठिकाणी पाहताय, तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। निवृत्ती, अमित ठाकरे थोड्याच वेळात नवी मुंबईसाठी रवाना होत आहेत। नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की अमित ठाकरे थोड्याच वेळामध्ये नवी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि त्या अगोदर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी जे आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राहत्या शिवतीर्थ निवासस्थानी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात केलेली आहे। मुंबईतील सर्व विभागाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी देखील अमित ठाकरे यांच्यासोबत नवी मुंबईच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि संपूर्ण मनसेच्या वतीनं नवी मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर आता सध्या शिवतीर्थाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, त्याचसोबतच मोठ्या प्रमाणात मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व मनसेचे नेते, सर्व मनसेचे मुंबईचे विभागाध्यक्ष हे जे आहेत ते आज नवी मुंबईच्या दिशेने जे आहे ते अमित ठाकरे यांच्या दौऱ्याला सोबत जाणार आहेत। सुरुवातीला अमित ठाकरे यांचं वाशीच्या टोल नाक्यावरती स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो नेरूळ येथील पुतळा आहे या पुतळ्याला अभिवादन करून नंतर थेट अमित ठाकरे जे आहे ते नेरूळ पोलीस स्थानकामध्ये जातील। मोठ्या प्रमाणात मनसेच्या वतीनं जे आहे ते मुंबईच्या आणि नवी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांकडून शक्ती प्रदर्शन। ठीक, नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता अमित ठाकरे हे शिवतीर्थवरून निघालेले आहेत। नवी मुंबईकडे ते आज जात आहेत। नवी मुंबईमध्ये नेरूळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे त्याला अभिवादन ते करतील आणि त्याच्यानंतर ते नेरूळ पोलीस स्थानकामध्ये जाणार आहेत। नोटीस जी त्यांना पोलिसांकडून देण्यात आलेली आहे ती नोटीस घेण्यासाठी ते आज नवी मुंबई येत आहेत। त्यांच्यासोबत संदीप देशपांडे सुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहे। अमित ठाकरे स्वतः गाडी चालवत आहेत। ही 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। नवी मुंबईमध्ये आज मनसेकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे अशी देखील माहिती मिळते। अमित ठाकरे सुरुवातीला शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्याच्यानंतर ते पोलीस स्थानकामध्ये जाणार आहेत। मागच्याच आठवड्यामध्ये या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर आणि 70 मनसैनिकांवर गुन्हे दाखल झालेले होते आणि याच प्रकरणामध्ये ते आज नेरूळ पोलीस स्थानकामध्ये जाणार आहेत। मात्र त्याआधी ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पुतळ्याला अभिवादन करतील आणि मग ते पोलीस स्थानकामध्ये जाणार आहेत। अमित ठाकरे नवी मुंबईसाठी रवाना झालेल्या 2 दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलेलं होतं की आपण दुपारी 1-1:30च्या सुमारास नवी मुंबईमध्ये येऊ।
मात्र सुरुवातीला आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करू आणि त्याच्यानंतरच पोलीस स्थानकामध्ये पुढे जाणार आहोत। त्यांच्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे हे देखील आहेत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देते। निवृत्ती, नक्कीच की महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे नवी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी जे आहे ते शिवतीर्थाच्या बाहेर गर्दी केलेली आहे। स्वतः अमित ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि इतर सर्व नेते जे आहेत ते उपस्थित असल्याचं आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय। स्वतः अमित ठाकरे गाडी चालवत सुरुवातीला त्यांच्या वकिलाला घेतील आणि वकिलासोबत जे आहे ते वाशीच्या टोल नाक्यावर अमित ठाकरे आणि सर्व मनसैनिकांचं नवी मुंबईच्या मनसेच्या विभागाच्या वतीनं स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ज्या ठिकाणी अनावरण झालं त्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन अमित ठाकरे करतील आणि त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अमित ठाकरे नेरूळ पोलीस स्थानकावरती जाणार आहेत आणि त्या ठिकाणी ज्यांना जी पोलीस नोटीस देण्यासाठी आले होते ती नोटीस जी आहे ते स्वीकारली जाणार आहे। परंतु सध्या शिवतीर्थ आणि शिवाजी पार्कची आपण या ठिकाणची परिस्थिती आपण जर पाहिली तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। कारण की अमित ठाकरे यांच्यावरती खरं तर ही पहिली केस असं मनसैनिकांकडून सांगण्यात आलं होतं। अमित ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती, जर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जर माझ्यावरती केस पडत असेल तर त्याचा मला आनंद आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती अमित ठाकरे यांनी दिली होती। आणि त्यानंतर अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नेरूळ नवी मुंबईचे पोलीस जे आहेत ते त्यांच्या घराच्या बाहेर आले होते, परंतु त्यांनी ती स्वीकारली नव्हती। त्यांनी सांगितलं होतं की मी स्वतः पोलीस स्थानकात येऊन ती नोटीस स्वीकारेन आणि आज आपण पाहतोय की अमित ठाकरे नवी मुंबईच्या दिशेने जात आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या समर्थनार्थ सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मोठी गर्दी जी आहे ती गर्दी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्वतः अमित ठाकरे यांच्यासोबत सर्व मनसेचे नेते, मनसेचे पदाधिकारी आणि मुंबईतील विभागाध्यक्ष आणि मुंबईतील पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्वतः अमित ठाकरे त्यांची गाडी चालवत नवी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। सुरुवातीला ते त्यांच्या वकिलासोबत वडाळ्याला त्यांना पिकअप करतील आणि त्यानंतर ते जे आहेत पुढे नवी मुंबईच्या दिशेने रवाना होतील आणि संपूर्ण कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी पूर्ण करणार आहेत। आता आपण स्वतः पाहतोय की अमित ठाकरे जे आहेत ते अमित ठाकरे आता शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचलेले आहेत, कारण की या ठिकाणी अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या समर्थनार्थ सर्व मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते मनसाचे पदाधिकारी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अमित ठाकरे जे आहेत ते नवी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। निवृत्ती, हा खूप मोठा ताफा त्यांचा या ठिकाणी दिसतोय। संदीप देशपांडे तर अमित ठाकरे यांच्या सोबत आहेत, पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने आहेत। आणखीन कोणकोणते मनसेचे नेते आता सध्या अमित ठाकरे यांच्या सोबत नवी मुंबईकडे रवाना झाले? मनसेचे मुंबईतील सर्वच विभागाध्यक्ष म्हणजे मुंबईमध्ये ज्या पद्धतीने 36 विधानसभा आहेत या विधानसभेतले सर्वच विभागाध्यक्षांना उपस्थित राहण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं देण्यात आले होते आणि सर्वात मोठा ताफा जो आपण पाहतोय हा ताफा नवी मुंबईच्या दिशेने जातोय। अमित ठाकरे यांच्यावरती पहिली राजकीय केस आहे आणि या केसचं सर्वांनी स्वागत जे आहे ते त्यांनी केलं होतं। सर्वांनी समर्थनार्थ जे आहे ते सर्वच पदाधिकारी जे आहेत ते नवी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। सर्वच प्रमुख नेते त्यामध्ये संदीप देशपांडे असतील, संतोष झुरी असतील आणि इतर मुंबईतील सर्वच। ठीक, नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।